आणि पुढची धक्कादायक बातमी संभाजीनगरमधून आहे। सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात विमा जाहीर केला, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत काहीच फरक पडलेला नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गावात शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे। तसे मेसेजेस सुद्धा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आलेत। शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी अशी थट्टा चालवली आहे। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत। पीक विम्याचे 70 रुपये मिळालेत, पण त्यासाठी बँकेमध्ये बॅलन्स हा 1000 रुपयांचा ठेवावा लागतोय। मला काय 70 रुपये आले हो, आणि माझ्या खात्यावर तर आलं 500-600 रुपये फक्त, आणि आणखीन 500-600 रुपये कुठं आणून मी टाकाला, आणि ते 70 रुपये काढावं कसे, काय टाकले तुम्ही ते? आम्ही तर रोज मजुरीने जातो कामाला, काय शासन आहे काय आहे का काय? काय शेतकऱ्याला काय देते? याच्या उपर काय करायचं जाते? 73 रुपयामध्ये सरकारनं पाटील याच्यात करायचं काय, आणि कशाला काय करून होणार काय याच्यात? माझ्या अंडर पॅन्टीची सुद्धा शिलाई जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये, तेव्हा मोरी करायचं काय? बाकीचे नातून लोक सगळे शिल्लकच राहिले। एवढ्या पैशात मी 3 ताळी बांगला होईल ना सर त्याच्यामध्ये, विम्यामध्ये आहे की नाही? एवढे विमावाल्याने पैसे टाकले, मागच्या वर्षी तरी आपण पंतप्रधानांना विमा दिले 1 रुपयामध्ये, तर त्याच्या मागच्या वर्षी आम्ही 2-2 हजार रुपये विम्यात घातले तरी यायना दिले नव्हते। मग आता येऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दिल्या तरी यायना ते पैसे देत नाहीये, मग एवढे दिले कशासाठी यायना? आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, घडलेल्या प्रकाराची दखल घेण्यात आली आहे का प्रशासकीय पातळीवरनं? नाही, अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाहीत। हे सर्व शेतकरी वैजापूर तालुक्यातल्या बाबुळगाव खुर्द येथील आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची ही अशीच अवस्था आहे। गतवर्षी आपण सर्वांनीच माध्यमांनी जे दृश्य शेतकऱ्यांचे दाखवले होते की पाऊस न पडल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं, पेरलेलं उगवलं नव्हतं, उगवलेलं टिकलं नव्हतं आणि टिकलेलं कणसापर्यंत पोहोचलेलं नव्हतं। याची ही जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पाहिली होती, केंद्राचं पथक आलं होतं त्यांनी देखील पाहिलेली होती, मात्र ही विमा कंपन्याला अजिबात दिसलेली नाही असं या सगळ्यावरनं दिसतंय। कारण की 70 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवलेत, कुणाला 80 आहेत, कुणाला 120 आहेत, तर कुणाला 200 रुपये देखील मिळालेले आहेत। मात्र आपण जर एक साधा विचार केला की जर शेतकऱ्यांना आपण त्याच्या मकाचा, एक शेतकरी यातला आहे त्याच्याकडे 2 एकर मका आहे, त्याच्या मका लागवडीला जर पैसे मिळाले तर त्याला लागलेला खर्च आहे 30,000, त्यांनी विकून पिकात आलेले आहेत 14,000, म्हणजे जिथे 16,000 त्याचं पिकातच नुकसान आहे आणि त्याला विमा मिळाला आहे 73 रुपये 71 पैसे। मग हे सगळं जे गणित आहे ते त्यांनी कसं साधायचं हा सगळा प्रश्न आहे। आणि 70 रुपयात येतं काय सध्याच्या स्थितीत हा विचार करायची गरज आहे। 1.5 किलो कांदे सुद्धा येणार नाहीत, व्यापारी एक कांदा काढून ठेवेल, कांद्याची किंमत जी आहे ती 50 रुपये आहे। टोमॅटो सुद्धा 1 किलो येणार नाहीत, कारण की 100 रुपये किलो आहेत। 1.5 किलो टोमॅटो त्याला मिळतील, 1.5 किलो त्याला बटाटे मिळतील, 1.5 किलो वांगे मिळतील, किलोभर लसूण सुद्धा मिळणार नाही। एवढे पैसे पीक विमा कंपन्यांनी त्याच्या वर्षभर मेहनतीच्या केलेल्या नुकसानीची किंमत केली आहे। ही नेमकी कधी कळणार आहे? कारण की मुख्यमंत्री शेती करतात, आपण अनेकदा टीव्हीवरती पाहिलंय, कदाचित ते या सगळ्यानंतर आता गांभीर्यानं घेऊन या विमा कंपन्यांना जाब विचारतील अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी करतोय। अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात देखील या प्रश्नावरती वाचा फोडली जाईल असा शेतकरी अपेक्षा करतोय। आता या शेतकऱ्यांच्या नशिबी काय येतंय हे आपल्याला पाहावं लागेल। ज्ञानदा। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।